तुम्हाला जर वॉटरफॉल बघायचा असेल तर मी बोलेल तुम्हाला की तुम्ही साताऱ्यामध्ये या वॉटरफॉलला, कारण की हा जो वॉटरफॉल आहे ना, गेले 3 वर्ष झालं प्रत्येक पावसाळ्यात मी इथे येतो आणि खूप छान असा हा वॉटरफॉल आहे. कारण की साताऱ्यामध्ये असे बरेच वॉटरफॉल आहेत, त्यापैकी हा एक आहे. 3 स्टेपवरून पडणारा वॉटरफॉल. आता 3 स्टेपवरून पडणारा म्हटलं तुम्हाला समजलं असेल की कोणता आहे वॉटरफॉल. खूप छान असा आहे. इकडे जाण्यासाठी 2 किलोमीटरचा ट्रॅक करावा लागतो आणि तो ट्रॅक पण इतका छान आहे ना, तुम्ही बघू शकता. ही अशी वाट आहे, 2 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे आणि हा ट्रॅक करण्यातच खरी मजा आहे. आणि पूर्ण जंगलाच्या आतूनमध्ये हा ट्रॅक आहे, खूप मजा येते. पहिला पडाव आलेला आहे. पहिला पडाव म्हणजे काय आहे आता तुम्हाला दाखवतो. खरा व्ह्यू, इथून दिसणारा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे हा वॉटरफॉल इथून दिसतो. आणि त्याच्यानंतर मी खाली जाणार आहे, तिथून आणि अलग व्ह्यू दिसणार आहे. सो बघू शकता तुम्ही, हा आहे व्ह्यू एक नंबरवाला. हा मेन वॉटरफॉल आहे जो पडते. पहिली स्टेप आहे, त्यानंतर याच्या खाली दुसरी आहे आणि त्याच्या खाली तिसरी स्टेप आहे. आता तिन्ही स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु सध्या हा पहिल्या पडावावरून म्हणजे पहिला इथे असं एक थोडंसं हे बनवलेलं आहे. इथून तुम्हाला हा व्ह्यू दिसतो पूर्णपणे, बघू शकता. पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोसळणारा हा वॉटरफॉल खूप म्हणजे ह्याच्यामध्ये बघण्यापेक्षा ना तुम्ही रिअल इथे येऊन बघाल ना तुमच्या डोळ्यानं, तर तुम्हाला एक वेगळीच मजा यायची. असं पूर्ण दुष्काळ उडतोय, एक नंबर. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट नाही. कधी नक्की वॉटरफॉलला या व्हिजिट करावं लागते. जर तुम्ही आला तर भाऊ नक्की. सध्या पावसाळ्यामुळे म्हणजे पाऊस सध्या चालू आहे सगळीकडे, त्याच्यामुळे पर्यटक खूप आहेत. आता मी संडेच्या दिवशी आलो, त्यामुळे जास्त करून पर्यटक आहे तिकडे. बट एक फील आहे की फिरण्यात एक मजा आहे. जर एखाद्या ठिकाणी जायचं ना तर तिथल्या प्रत्येक गोष्टीचा एक मजा असते, म्हणतात ना, एक मजा घेणे असते किंवा एखाद्या गोष्टीचा एक फील असतो. तो फील येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं आल्यानंतर तो फील तो नक्की येणार तुम्हाला, बिकॉज ही जागाच अशी आहे आणि हा वॉटरफॉलच असा आहे, असा भयंकर वॉटरफॉल आहे की तुम्हाला पूर्ण त्याच्या क्लोज नाही जाता येणार. बट एक नंबर व्ह्यू आहे. बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघण्यापेक्षा रिअली बघण्यात खूप मजा आहे. सो कधी साताऱ्यामध्ये वॉटरफॉलला व्हिजिट करायची असेल तर ह्या वॉटरफॉलला तुम्हाला यावंच लागतं. हा हे वजराई वॉटरफॉल जो आहे भांबोली गावामध्ये सातारा सिटीपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. कास पठारपासून एक 10 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स पकडा तुम्ही. बट एक नंबर फील असं म्हणू शकता. तेव्हा असे वाटत अशी हे टावर बनवलेलं, ते टावरवरून पण तुम्ही बघू शकता. परत जरा जपून, कारण बिकॉज आता हे सध्या खराब होत आलेलं आहे. इकडे चढून वरतून पण तुम्ही वॉटरफॉल वगैरे तुम्हाला दिसेल. हा जो ट्रॅक आहे ना, हा खूप हे महत्त्वाचं आहे. कारण की हा इथून जे चालण्याचा जो फील आहे, इथून चालण्याची जी मजा आहे, पूर्ण चारी बाजूला असं असणार आहे जंगल आणि इथून हा मी चाललो एकटा आणि एक फील आहे त्याच्यामध्ये, तो फील खूप महत्त्वाचा आहे. दिखता है ना उधर से? हाँ थांबा की फायनली पोहोचतोय आपण. 1-2च मिनिटात वॉटरफॉल जवळ पोहोचतोय भावानो. एक नंबर सीन असणार आहे आणि एक नंबर वॉटरफॉल. एक नंबर सगळं काही एक नंबर. सध्या भिजून पूर्ण हे झालेलं आहे, परंतु नजारा बघून भिजलेलेच काही वाईट वाटणार नाही, हे फिक्स आहे, मला माहीत आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. मागे तर मी पुढं बंद होईल तिकडे नाही जाऊ दे. फायनल डिसिजन.
इथून बॅरिकेड आहे, इथून पुढे बॅरिकेड आहे, इथून पुढे जाऊ शकत नाही. इथून बघू शकता पूर्ण धबधबा. जायचं असेल तर इथून वाट आहे, 2 नंबर करून जाऊ शकता. इथून बॅरिकेड आहे, इथून पुढे जाऊ शकत नाही. इथून धबधबा पूर्ण दिसतोय. 3 स्टेप दिसतात. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, पूर्ण 3 स्टेप होऊन पडणारा वॉटरफॉल. आणि ही बघितल्यानंतर खरोखर एक फील आहे, बघण्यात एक फील आहे. आणि तो फील घेण्यासाठी इथं यायला लागते. वधाराई वॉटरफॉल जो की आहे साताऱ्यामधील भांबोलीमध्ये. चला तर मग या ब्लॉकला इथं स्टॉप करतो मी.